नमस्कार मित्रांनो 15 जुलै आधी हे काम करायचं आहे। रेशन कार्ड धारकांना महत्त्वाची बातमी येत आहे की अन्यथा त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते बंद पडू शकतं। काय ते काम करायचं आहे ते व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, रेशन कार्ड जे 3 प्रकार आहेत त्या तिन्ही प्रकारचे आता ई-केवायसी करणे सुरू झालेले आहे। त्यांच्या ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचं आहे। तुमचं जे शीतपत्रिका पुस्तक आहे त्यामध्ये जेवढ्यांची नावे आहेत त्यांची नावे जेवढ्यांची आहेत तेवढ्यांची ई-केवायसी करणे आता जरुरी आहे, कारण ई-केवायसी केली तरच तुमचं जे आहे कार्ड चालू राहणार आहे। तसेच आता कोणाकोणाचे नावे शिधापत्रिकामध्ये आहे ते पाहण्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्याचं नाव आहे मेरा राशन। प्ले स्टोरवरून मेरा राशन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा आपला जे RC नंबर असतो 12 अंकी तो टाका। सर्व काही माहिती तुम्हाला ई शीतपत्रिका डाउनलोड होईल आणि तुम्ही पाहू शकता की तुमच्या शीतपत्रिकेमध्ये किती सदस्य आहेत। आता ही ई-केवायसी साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत पहा। तर या ई-केवायसी करण्यासाठी सुरुवातीला आपण ज्या सदस्याची करायची त्याचं आधार कार्ड तसेच शीतपत्रिका घेऊन जे तुम्हाला शीतपत्रिका वाटप करतात त्यांच्याकडे जाऊन ई-केवायसी करणे आता अनिवार्य केलेलं आहे। त्यामुळे सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आता महत्त्वाचं आहे, अन्यथा तुमचं जे रेशन कार्ड आहे ते बंद पडू शकतं। त्यामुळे ई-केवायसी करणं आता गरजेचं आहे। आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।